मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे सेवायज्ञ महारक्तदान सोहळा संपन्न. वसमत प्रतिनिधी. महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी भाजप पक्ष कार्यालय मामाश्री कॉम्प्लेक्स नांदेड रोड वसमत येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं प्रेम तथा कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आतिश दांडेगावकर, शिवदासजी बोड्डेवार, खोब्राजी नरवाडे, गणेश कमळूसर, आदित्य देशपांडे, शिवाजी आडलिंगे, सीताराम म्यानेवार, बालाजीराव जाधव, सरपंच अमोल मुळे, माणिकराव सावंत, संजय कळणे यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाच्या बॅनरवरून वसमतचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम म्यानेवार यांचा फोटो गायब असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. पण नगरसेवक सीताराम म्यानेवार यांनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आयोजकांशी याबाबत विचारणा केली असता संबंधित प्रकार हा अनावधानाने घडल्याची माहिती समोर आली. यावेळी भाजप नेते आतिश दांडेगावकर यांच्याशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधी साधलेला संवाद पुढील प्रमाणे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली. आज वसमत येथे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी इथे आमच्या मंडळाचे तीनही मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी सर्वजण आम्ही इथं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झालो आहोत. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम येथे पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून आपण यात नेहमी आपला सहभाग नोंदवला पाहिजे. धन्यवाद.